राज्य सरकारकडून धर्मादाय रुग्णालयांसाठी नवे निर्देश जारी। अनामत रकमेअभावी उपचार न थांबवण्याच्या सूचना। आपत्कालीन परिस्थिती रुग्णांवर प्राधान्याने उपचार करण्याचे निर्देश। नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणात अनेकांनी मिळवला अटकपूर्व जामीन। अटकेच्या भीतीने 2 शिक्षणाधिकाऱ्यांसह अन्य 3 वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी मिळवला जामीन। बुलढाण्यातील नखगळती प्रकरणाच्या संशोधनासाठी केंद्राचं विशेष पथक आज बाधित गावांना भेट देणार। पुन्हा एकदा विविध प्रकारचे नमुने घेतले जाणार। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसनकर आत्महत्या प्रकरणात मोठी माहिती समोर। वळसनकरांनी आत्महत्येच्या आधी मृत्यूपत्रात बदल केल्याची माहिती। मृत्यूपत्रात बदल का केला याचा मात्र तपास सुरू। माजी आमदार झशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी। झशान सिद्दीकींना आला धमकीचा मेल। डी कंपनीकडून मेलद्वारे धमकी मिळाल्याची झशान यांची माहिती। पुण्यातील पोर्शेकार अपघात प्रकरणात मोठी अपडेट। आरोपी डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांचे वैद्यकीय परवाने रद्द। अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्याचं डॉक्टरांवर आरोप। 1 रुपया पीक विम्यावरून अजित पवार यांनी व्यक्त केली नाराजी। 1 रुपया पीक विम्यात अनेकांनी सरकारला चुना लावला, अजित पवारांचं वक्तव्य। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडला आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट, तर विदर्भात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता। मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। 7 धरणात फक्त 28% पाणीसाठा शिल्लक। 15 मे पर्यंत तलावातील पाणी साठ्याचा आढावा घेऊन पाणी कपातीचा निर्णय घेणार। मुंबई ठाण्यासह सर्व महापालिका क्षेत्रात धावणार ई बाईक टॅक्सी। ओला उबेरला न जुमानता सरकारचा निर्णय। राज्यातील 1 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये ई बाईक टॅक्सीची सेवा।